नमस्कार, मी अँकर अपर्णा. ऑनलाईन महाराष्ट्रमध्ये महाराष्ट्रातल्या सर्व प्रेक्षकांचं मनापासून स्वागत. आज 1 जुलै डॉक्टर्स डे. डॉक्टर्स डे निमित्त आपण ऑनलाईन महाराष्ट्र या आमच्या चॅनलवर आज दिवसभर विविध क्षेत्रातल्या डॉक्टरांसोबत संवाद साधणार आहोत, चर्चा करणार आहोत. आता माझ्यासोबत आहेत किडनी व मूत्रपिंड तज्ज्ञ डॉक्टर सचिन बोटे सर. नमस्कार सर. नमस्कार, मी डॉक्टर सचिन मधुकर बोटे. मी किडनी प्रोस्टेट लॅप्रोस्कोपिक सर्जन आणि किडनी ट्रान्सप्लांट सर्जन म्हणून इथे बार्शी येथे कार्यरत आहे. सर, आज डॉक्टर्स डे. सर्वप्रथम तुम्हाला डॉक्टर्स डेच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. सर, किडनीचे प्रामुख्याने कोणते आजार असतात? किडनीचे जे प्रामुख्याने महत्त्वाचे जे आजार असतात याच्यामध्ये महत्त्वाचा आजार आहे किडनीमध्ये होणारा मूतखडा. त्याच्यानंतर किडनीमध्ये होणारे इन्फेक्शन म्हणजे जंतू संसर्ग. किडनीमध्ये किंवा किडनीचे भाग असतात, किडनीची नळी वगैरे, त्याला आपण म्हणतो युरेटर किंवा मूत्राशय, त्याच्यामध्ये होणाऱ्या गाठी. आणि काही पेशंटमध्ये किडनी फेल होणं म्हणजे किडनीचं काम कमी होणं, किडनी खराब होणं, हे काही आजार असतात जे आपण प्रामुख्याने पेशंटमध्ये पाहतो. सर, मूतखडा कसा होतो, याची कारणं काय असतात? किडनीमध्ये आणि किडनीच्या इतर पार्टमध्ये म्हणजे किडनी किंवा किडनीची नळी, त्याला आपण म्हणतो युरेटर, आणि मूत्राशय, याच्यामध्ये जे मूतखडे होतात याची फार म्हणजे त्याची विविध प्रकारची कारणं असतात. त्याच्यामध्ये महत्त्वाचं कारण आहे पाणी. आपण जे काही पाणी पितो आणि जे काही आपण खातो म्हणजे अन्न पदार्थ, तर त्याच्यामध्ये जर जास्त प्रमाणातले क्षार असतील, म्हणजे युरिक ॲसिडचं प्रमाण किंवा ऑक्झॅलेटचं प्रमाण हे जर जास्त असेल तर त्यामुळे सुद्धा किडनीमध्ये ते क्षार जमा होऊन मूतखडा होतो. पाण्याचं प्रमाण जर जेव्हा आपण पाणी पितो, जे पाण्याचं प्रमाण जेवढं आवश्यक आहे तेवढं नसेल, कमी प्रमाण असेल, तर ते क्षार जास्त जमा होऊन मूतखडा होऊ शकतो. काही पेशंटमध्ये इन्फेक्शनमुळे सुद्धा मूतखडा होतात. काही पेशंटमध्ये किडनीमध्ये अनुवंशिकरित्या काही जर प्रॉब्लेम असतील किंवा काही पेशंटच्या किडण्यांमध्ये कॅल्शियमचे थर असतात, अशा पेशंटमध्ये वारंवार पेशंटमध्ये किडनीमध्ये स्टोन वगैरे होतात. हे आपले प्रामुख्याने कारणं आहेत. मूतखड्याची लक्षणं काय असतात? जेव्हा पेशंटला मूतखडा होतो तर तो मूतखडा साईज म्हणजे त्याचा आकार आणि मूतखडा एक्झॅक्टली कुठल्या पार्टमध्ये आहे, म्हणजे तो किडनीमध्ये आहे, किडनी म्हणजे त्याला आपण मराठीमध्ये म्हणतो मूत्रपिंड, तो खडा किडनीमध्ये आहे का किडनीच्या ट्यूबमध्ये, किडनीची ट्यूबला आपण म्हणतो युरेटर, तर युरेटरमध्ये आहे का मूत्राशयामध्ये आहे, मूत्राशयाला आपण म्हणतो ब्लॅडर. तर त्याप्रमाणे त्याचा आकार आणि तो ज्या ठिकाणी आहे त्याप्रमाणे वेगवेगळी पेशंटला त्रास होतो किंवा लक्षणं होतात. याच्यामध्ये महत्त्वाचं जे लक्षण आहे ते पोटामध्ये किंवा कमरेच्या या भागामध्ये अतिशय तीव्र वेदना होतात आणि त्या वेदना काही वेळेला पाठीमागून पुढल्या भागामध्ये येतात आणि त्या वेदनेसोबत पेशंटना उलटी होणे किंवा उलटीसारखं वाटणे अशी लक्षणं येतात. काही पेशंटमध्ये मूतखड्यामुळे होणारं जे इन्फेक्शन होतं म्हणजे आपण म्हणतो जंतू संसर्ग, तर त्यामुळे काही पेशंटला ताप येणं, ह्यासुद्धा गोष्टी होतात. खडा जेव्हा किडनीमधून खाली यायला बघतो त्यावेळेला पेशंटला अशा वेळेला लघवीमध्ये रक्तस्रावसुद्धा होतो. तर ही काही लक्षणं आहेत. त्याच्यासोबत जर खड्यामुळे जर किडनी खराब झालेली असेल आणि किडनी जे आपण फेल म्हणतो तर खराब झालेली असेल तर मग पेशंटचं लघवीचं प्रमाण कमी होणं, पायावरती चेहऱ्यावरती सूज येणं किंवा पेशंटला उलट्याचं प्रमाण जास्त होतं. तर हे त्रास पेशंटला किडनीच्या मूतखड्यामुळे होतात. सर, मूतखड्याचं निदान कसं केलं जातं? मूतखड्याचं निदान करण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट एकतर पहिल्यांदा आपल्याला रुग्ण हा तपासणं म्हणजे आवश्यक आहे की त्याची जे आपण म्हणतो हिस्ट्री म्हणजे काय की पेशंटला काय त्रास होतो, काय त्याला त्रास होतो आणि त्याचे आधीचे काही रिपोर्ट्स वगैरे आहेत ते आपण चेक करतो. पेशंटला आपण तपासतो की त्याच्या वेदना नक्की कुठल्या भागामध्ये आहेत, त्या पाठीमागच्या वरच्या भागात आहेत का खालच्या भागात आहेत. वेदनेच्या म्हणजे वेदना कुठे आहे त्यानुसार आपण खडा
कुठल्या भागात आहे हे सुद्धा आपण ओळखू शकतो. तर पहिल्यांदा ते महत्त्वाचं आहे की रुग्ण तपासणं, रुग्णाची पूर्ण इतिहास म्हणतो किंवा आपण हिस्ट्री म्हणतो ती सगळी घेणं, पेशंटला काय काय त्रास होतो ते पाहणं आणि त्याच्यासोबत मग आपण काही टेस्ट करतो. टेस्ट म्हणजे तपासण्या. तर त्या खडाचा आकार आणि खडा कुठे आहे हे पाहण्यासाठी त्या तपासण्या करणं आवश्यक असतं. तर त्यासाठी पेशंटनी युरोलॉजिस्ट म्हणजे जे किडनीशी संबंधित जे स्पेशालिस्ट आहेत त्यांना भेटणं आवश्यक आहे. तर त्याच्यामध्ये ते तुम्हाला काही तपासण्या सांगतील. तर आम्ही ज्या नॉर्मली तपासण्या सांगतो याच्यामध्ये सर्वात महत्त्वाची तपासणी आहे रक्त आणि लघवी. तर रक्तामध्ये आपण म्हणजे जर पेशंटला एखाद्या वेळेला जर इन्फेक्शन असेल, जंतुसंसर्ग असेल तर त्याच्या पांढऱ्या पेशी वाढल्यात का नॉर्मल आहेत ते बघतो, ती एक टेस्ट करतो. आणि दुसरी महत्त्वाची टेस्ट असते त्याला म्हणतो आपण क्रियाटिनिन. तर हे जे क्रियाटिनिनची टेस्ट आहे हे किडनीचं काम किती प्रमाणात चालू आहे किंवा किडनी फेल आहे की नाही ते पाहण्यासाठी ती टेस्ट आवश्यक असते. आणि त्याच्यासोबत सगळ्यात महत्त्वाची टेस्ट आहे सोनोग्राफी. सोनोग्राफी ही प्राथमिक तपासणी आहे, ती प्रत्येक किडनीच्या पेशंटमध्ये करणं आवश्यक आहे. तर काही वेळेला पेशंट लोक ती तपासणी करणं टाळतात. तर हे म्हणजे हे ॲक्च्युली रुग्णांनी हे टाळू नये, कारण ही महत्त्वाची टेस्ट आहे. ह्याच्यामध्ये आपल्याला किडनीला सूज आहे की नाही, किडनीमध्ये इन्फेक्शन आहे की नाही, किंवा किडनीमध्ये खडे आहे की नाही, किंवा इतरही काही प्रॉब्लेम आहे का की किडनीमध्ये काही गाठ आहे की नाही, याही त्या गोष्टी आपल्याला त्याच्यामध्ये समजतात. आणि त्याच्यावरून आपल्याला पेशंटला पुढले उपचार, जर समजा काही ऑपरेशनची जर आवश्यकता असेल तर ते आपल्याला प्लॅनिंग करणं आपल्याला म्हणजे ते तपासणी केल्यावरच आपल्याला ते ओळखू येतं. त्यामुळे ही तपासणी करणं महत्त्वाची आहे. आणि काही पेशंटमध्ये जर खडे मोठे असतील, प्रॉब्लेम जास्त असेल तर ह्याच्या ज्या पुढच्या स्पेशल टेस्ट असतात ह्याच्यामध्ये येतात सिटी स्कॅन, एक्सरे आणि सिटी स्कॅन या प्राथमिक टेस्ट. नंतर जर त्या जे म्हणजे आम्हाला जर वाटलं की या टेस्ट करणं आवश्यक आहे, ऑपरेशनची एखाद्या गरज पडू शकते, तर त्यावेळेला आम्ही रुग्णांना ह्या ज्या तपासण्या आहेत त्या करायला सांगतो. डॉक्टरांचा सल्ला फार आवश्यक आहे. कुठल्याही रुग्णांनी हे जे काही त्रास आहे की पोटात खूप दुखणं, लघवीमध्ये रक्त येणं किंवा ताप येणं, ह्या गोष्टी अंगावरती काढू नये किंवा फक्त असं म्हणजे औषधाच्या दुकानात जाऊन औषधं घेणं हे ॲक्च्युली टाळावे. स्पेशालिस्टचा सल्ला अवश्य घ्यावा. किडनीची संबंधित जे आजार आहेत त्याच्या संबंधित युरोलॉजिस्ट जे आम्ही म्हणजे आमच्यासारखे जे स्पेशालिस्ट असतात यांच्याकडे जाऊन सल्ला घ्यावा आणि तपासणी करावी. वेळेवर जर अचूक निदान झालं तर किडनी फेल होण्यापासून आपण वाचू शकतो. मूत्रपिंड निकामी केव्हा होतं? मूत्रपिंड निकामी होण्याची जी काही कारणं आहेत त्याच्यामध्ये महत्त्वाचं कारण आहे शुगर आणि बीपी. तर बऱ्याच पेशंटमध्ये, ज्या पेशंटमध्ये शुगर आणि बीपी म्हणजे ब्लड प्रेशर किंवा रक्तदाब, तर ज्या पेशंटना डायबेटीज आणि रक्तदाब आहे त्यांचं जर शुगर आणि रक्तदाब जर नियंत्रणात राहिलं नाही तर अशा पेशंटला त्याचा जो काही परिणाम आहे तो किडण्यांवर होतो आणि किडण्यांची काम करण्याची जी क्षमता आहे ती हळूहळू कमी होते. आणि जे मी आता सांगितलं की जे क्रिएटिनिन हा जो रक्ताचा रिपोर्ट आहे तर तो आपण करतो. आणि अशा पेशंटमध्ये ज्यांचं मूत्रपिंड निकामी होतं त्यांच्यामध्ये मग हे क्रिएटिनिन वाढतं आणि क्रिएटिनिन वाढल्यानंतर मग अशा रुग्णांना लघवीचं प्रमाण कमी होत जातं. पायावर सूज येणं, चेहऱ्यावर सूज येणं, दम लागणं, उलट्या होणं हे त्रास चालू होतात. हे दोन आजार सोडून जर पेशंटला जुनाट मूतखडा असेल आणि जर तो मूतखडा मोठा असेल आणि त्याच्यामुळे जर किडनीला सूज आलेली असेल आणि जर पेशंटनी वेळेच उपचार किंवा ऑपरेशन करून घेतलं नाही तर अशा पेशंटमध्ये सुद्धा किडनी किंवा हे जे आपण म्हणतो मूत्रपिंड निकामी होऊ शकतं. दुसरं एक सगळ्यात महत्त्वाचं कारण मी म्हणजे इथे सांगेन की वेदनाशामक गोळ्या जे आपण म्हणतो पेन किलर याचा अतिवापर हे सुद्धा आजकाल म्हणजे आम्ही खूप पेशंटमध्ये बघतो की याच्या अतिवापरामुळे सुद्धा किडन्या निकामी होतात किंवा किडन्या खराब होतात. तर शक्यतो अशा गोळ्यांचा वापर टाळावा आणि अशा गोळ्यांची जर आवश्यकता असेल तर तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेऊनच त्या गोळ्या घ्याव्या. आणि इतर काही इन्फेक्शन जर खूप जास्त प्रमाणात इन्फेक्शन वाढलं, जंतुसंसर्ग वाढला तर अशा पेशंटमध्ये सुद्धा किडन्या निकामी होऊ शकतात.
आणि काही पेशंटमध्ये इम्युनिटी म्हणजे आपण जे रोग प्रतिकारक शक्ती म्हणतात, तर काही पेशंटमध्ये ते रोग प्रतिकारक शक्तीमध्ये थोडे काही असंतुलन म्हणा किंवा प्रॉब्लेम येतात आणि त्याच्यामध्ये सुद्धा किडण्यांमध्ये प्रॉब्लेम होतात. याला आपण आपल्या वैद्यकीय भाषेत म्हणतो ग्लोमेरुलो नेफ्रायटिस, नेफ्रॉटिक सिंड्रोम. असे काही पेशंट असतात त्यात सुद्धा किडन्या फेल होतात. किडन्या जर फेल झाल्या तर त्यासाठी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणं आणि वेळेत तपासणी आणि उपचार करणं आवश्यक आहे. शुगर म्हणजे साखर आणि रक्तदाब याच्यावरती नियंत्रण आणणं फार महत्त्वाचं आहे. काही पेशंटना मग त्यासाठी पुढले उपचार घ्यावे लागतात ज्याच्यामध्ये डायलिसिस किंवा किडनी ट्रान्सप्लांट जे आपण म्हणतो प्रत्यारोपण ते करण्याची सुद्धा आवश्यकता येऊ शकते. प्रोस्टेटच्या समस्या नेमक्या काय असतात? प्रोस्टेट ही एक ग्रंथी आहे, ती प्रत्येक पुरुषामध्ये असते. तर ती जी ग्रंथी आहे ती आपल्या मूत्राशयाच्या थैलीच्या तोंडाच्या खाली, म्हणजे आता मी तुम्हाला इथे हे दाखवतो की हे आपलं मूत्राशय आहे, याला म्हणतात आपण ब्लॅडर. आणि या मूत्राशयाच्या तोंडावरती इथे ही प्रोस्टेट नावाची ग्रंथी असते आणि हा आपला आहे लघवीचा रस्ता. तर ही प्रोस्टेट ग्रंथी ही फक्त जेंट्समध्ये किंवा पुरुषामध्ये म्हणजे आढळली जाते आणि ती प्रत्येकामध्ये पहिल्या पासूनच असते. फक्त ती 50 ओलांडली की ती प्रोस्टेट ग्रंथी हळूहळू वाढायला लागते आणि प्रोस्टेट ग्रंथी वाढली की आपला जो लघवीचा रस्ता आहे तो रस्ता थोडा म्हणजे आकसला जातो. त्याच्यावरती जे प्रेशर येतं बाहेरने आणि त्यामुळे पेशंटला लघवीचे प्रॉब्लेम स्टार्ट होतात. म्हणजे त्याच्यामध्ये काय होतं की बाबा लघवी अडकत येणे किंवा लघवी होताना लघवीची धार लहान येणे, लघवीवरती जोर द्यावा लागणे, काही पेशंटमध्ये लघवीमध्ये रक्त येणे किंवा लघवी साफ न होणे, लघवीला वारंवार जावं लागणं, हे आजार होतात. तर अशामध्ये प्रोस्टेटमध्ये इन्फेक्शन म्हणजे जंतूसुद्धा होऊ शकतात, प्रोस्टेटमध्ये कॅन्सरसुद्धा होऊ शकतो. तर अशा पेशंटनी युरोलॉजिस्ट म्हणजे जे किडनी प्रोस्टेटचे जे उपचार करतात म्हणजे आमच्यासारखे जे युरोलॉजिस्ट डॉक्टर आहे अशा डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक आहे. आणि त्याच्या ज्या काही तपासण्या असतात, एक्झाम्पल लघवीचा तपासणी, सोनोग्राफी की प्रोस्टेटची साईज काय आहे ते पाहणं आणि प्रोस्टेटसाठी एक रक्त तपासणी असते त्याला आपण म्हणतो PSA. PSA म्हणजे प्रोस्टेट स्पेसिफिक अँटीजन. ती प्रोस्टेटमध्ये कॅन्सरचं काही शक्यता आहे की नाही ते पाहण्यासाठी आपण ती तपासणी करतो. शक्यतो ज्या पेशंटला 50च्या नंतर लघवीचे आजार आहेत आणि प्रोस्टेटचे आजार आहेत त्यामध्येही आपण तपासणी करणं महत्त्वाचं आहे. ती तपासणी झाल्यानंतर काही औषधं असतात, औषध उपचारांनी सुद्धा प्रोस्टेटची लक्षणं नियंत्रणात राहतात आणि ज्या पेशंटमध्ये लक्षणं किंवा त्रास जास्त असतो औषधांनी सुद्धा फरक पडत नाही अशा पेशंटना प्रोस्टेटचं ऑपरेशनची गरज पडू शकते. त्याच्यामध्ये आजकाल चिरफाड न करता दुर्बिणीद्वारे सुद्धा प्रोस्टेटचं ऑपरेशन होऊ शकतं. सर डायलिसिस म्हणजे काय आणि कोणासाठी किंवा कशासाठी केलं जातं? तर डायलिसिस हा आजकाल आजकाल ही फार महत्त्वाची गोष्ट आहे कारण भारत हा आजकाल शुगर आणि BPचं राजधानी म्हणजे जवळपास बनत चाललेली आहे की पूर्ण वर्ल्डमध्ये पूर्ण जगामध्ये भारतामध्ये शुगर BPचे रुग्णांची संख्या फार जास्त होत चालली आणि त्यामुळे किडनी फेल होण्याचं प्रमाण सुद्धा वाढलेलं आहे. त्याच्यामुळे भारतामध्ये किडनी फेल होण्याचे पेशंट जरा जास्त प्रमाणात पाहण्यात येतात. तर ज्या पेशंटच्या किडनी फेल असतात, आता याच्यामध्ये काही पेशंटच्या बऱ्याच कालावधीचे प्रॉब्लेम असल्यामुळे हळूहळू किडनी फेल होतात. काही पेशंटमध्ये अचानक जर रक्तदाब कमी झालं, काही इन्फेक्शन झालं तर अचानक किडनीचं काम थांबलं जातं. ह्याला आपण म्हणतो ॲक्यूट किडनी इंजुरी. आणि जे क्रोनिक म्हणजे जुनाट किडनी फेल्युअर होतात. तर ज्या पेशंटमध्ये किडनी खराब झाल्यामुळे त्यांचं क्रिएटिनिन वाढतं, त्या पेशंटला दम लागतो, त्यांचं लघवीचं प्रमाण कमी होतं किंवा त्यांच्या चेहऱ्यावरती पायावरती सूज येतात. अशा पेशंटना डायलिसिसची गरज लागते. तर किडनी हा जो आपला अवयव आहे त्या अवयवाचं काम काय की आपल्या रक्तातील जे काही घाण म्हणतो आपण ज्याला म्हणतो आपण टॉक्सिन, तर ते हानिकारक पदार्थ बाहेर टाकणं हे काम करते किडनी. मग जर किडनीचं कामच जर कमी झालं तर ते सगळे टॉक्सिन आहेत, ते जे सगळे पदार्थ आहेत ते सगळे
आपल्या रक्तातच राहतात आणि त्यामुळे पेशंटला त्रास होतो. मग आता ते बाहेर काढण्याचा उपाय म्हणजे काय? डायलिसिस. तर ह्याच्यामध्ये आपण काय करतो, डायलिसिस 2 प्रकारचे असतात. एक म्हणतात हिमोडायलिसिस, दुसरं म्हणतात पेरिटोनियल डायलिसिस. हिमोडायलिसिस मध्ये आपण काय करतो की पेशंटच्या रक्तवाहिन्यातून, म्हणजे एकतर हातामध्ये आपण एवी फिस्चुला ही एक लहानसं ऑपरेशन असतं, ते आपण डायलिसिससाठी करतो. त्यातून आपण सुई टाकून रक्त बाहेर काढलं जातं, किंवा काही काही पेशंटमध्ये इथली जी नस असते तिथे सुद्धा सुई टाकून रक्त बाहेर काढलं जातं आणि ते रक्त डायलिसिसची जी मशीन असते, थोडक्यात एक प्रकारचं फिल्टर असतं, त्याच्यामध्ये ते रक्त फिल्टर होऊन ती घाण सगळी काढली जाते, रक्त शुद्ध केलं जातं आणि ते रक्त पुन्हा पेशंटच्या रक्तवाहिन्यामध्ये सोडलं जातं. ही सगळी जी प्रक्रिया आहे ह्याला म्हणतात डायलिसिस. हे झालं हिमोडायलिसिस. पेरिटोनियल डायलिसिस काही पेशंटमध्ये आपण करतो. त्यामध्ये आपण पोटामध्ये एक लहान ऑपरेशन करून एक छोटीशी नळी टाकतो आणि त्या नळी वाटे आपण ते डायलिसिस करतो. डायलिसिसचे फायदे काय होतात की त्यामुळे शरीरातली घाण काढली जाते, रक्तातली घाण काढली जाते, पेशंटची क्रिएटिनिनची जी काही पातळी आहे ती थोडीफार कमी होते आणि पेशंटला जो काही किडनी फेलमुळे त्रास होतो तो पेशंटचा त्रास होऊन जातो कमी. आता याच्यामध्ये काही पेशंटला डायलिसिसचे म्हणजे आठवड्यातून 3 वेळा लागतात, काही पेशंटला डायलिसिसचे आठवड्यातून 2 वेळा सुद्धा लागतात. आणि काही पेशंटमध्ये ज्यांना किडनी ट्रान्सप्लांट आपण अशा पेशंटमध्ये करू शकतो, त्या पेशंटनी डायलिसिस करत राहण्यापेक्षा केव्हाही किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया केलेली चांगली. त्यासाठी किडनीच्या स्पेशालिस्टना भेटून त्यांचा सल्ला घेणं आवश्यक आहे, कारण डायलिसिसपेक्षा किडनी ट्रान्सप्लांटमध्ये पेशंट चांगल्या प्रकारे आयुष्य जगू शकतो. सर, युरिक ॲसिडचं प्रमाण वाढतं, ते कशामुळं आणि ते वाढू नये म्हणून काय काळजी घेतली पाहिजे? तर युरिक ॲसिडचं जे प्रमाण वाढतं त्याची काही कारणं आहेत. एक कारण म्हणजे आपण जे काही खातो, म्हणजे आपलं आहारातून ज्या गोष्टीमध्ये युरिक ॲसिडचं प्रमाण जे जास्त असतं, म्हणजे चिकन, मटन, मच्छी, मांस, मच्छी या गोष्टीमध्ये युरिक ॲसिडचं प्रमाण जास्त असतं. तर त्याचं अतिसेवनमुळे सुद्धा युरिक ॲसिड वाढतं. काही पेशंटमध्ये युरिक ॲसिड तयार करणाऱ्या ज्या काही म्हणजे आपल्या रक्तामध्ये गोष्टी असतात त्याचं जर प्रमाण वाढलं तर त्या पेशंटमध्ये सुद्धा युरिक ॲसिडचं प्रमाण वाढतं, की त्यांच्या ब्लडमध्ये काही जर प्रॉब्लेम असतील तर त्यामध्ये सुद्धा युरिक ॲसिड वाढतं. दुसरं, ज्या पेशंटच्या किडनी खराब असतात, कारण युरिक ॲसिड म्हणा किंवा क्रिएटिन म्हणा हे किडनी बाहेर फेकायचं काम करते. अशा पेशंटमध्ये जर किडनीज जर खराब असतील तर ते पुरेशा प्रमाणात रक्तामध्ये जे तयार झालेलं किंवा बॉडीमध्ये तयार झालेलं युरिक ॲसिड बाहेर फेकलं जात नाही. अशामध्ये ते युरिक ॲसिड रक्तामध्ये साठलं जातं आणि अशा पेशंटमध्ये मग युरिक ॲसिड वाढतं. मग ज्या पेशंटमध्ये युरिक ॲसिड वाढतं किंवा आता काही जे पेशंट असतात की बाबा ज्यांचं वजन जास्त असतं किंवा काही पेशंटचं शुगर जर कंट्रोलमध्ये नाही, अशा पेशंटमध्ये सुद्धा युरिक ॲसिड वाढतं. काही औषधंसुद्धा असतात की जे आपण लघवीचं प्रमाण वाढवण्यासाठी जे डाययुरेटिक वापरतो त्यानेसुद्धा काही वेळेला युरिक ॲसिडचं प्रमाण वाढतं. तर अशा पेशंटमध्ये युरिक ॲसिड हे आपल्या सांध्यामध्ये म्हणजे जॉईंटमध्ये सुद्धा किंवा हाडांमध्ये जमा होऊन तो सुद्धा त्रास होऊ शकतो, किंवा किडनीमध्ये जे स्टोन म्हणतो आपण खडे, तर युरिक ॲसिडचे खडे सुद्धा तयार होतात आणि मग किडनीसुद्धा खराब होण्याची शक्यता असते. त्यामुळे युरिक ॲसिडचं प्रमाण नियंत्रणात ठेवणं आवश्यक आहे. तर त्यासाठी काय करणं म्हणजे आवश्यक आहे? एक, वजन नियंत्रणात ठेवणं, चिकन, मटन, मांस, मच्छी या गोष्टी थोड्या कमी प्रमाणात खाऊच नाही असं नाही, पण थोडं अतिप्रमाण टाळावं, कमी प्रमाणात खावं, पाण्याचं प्रमाण जास्त ठेवावं. तेच दिवसातून साधारण एका व्यक्तीने किती पाणी घेतलं पाहिजे? आता पाणी किती प्रमाणात घ्यावं हे वय आणि तुमचं जे काही काम आहे, तुम्ही काय काम करता याच्यावर सुद्धा अवलंबून आहे. साधारणतः एक नॉर्मल ह्याच्यामध्ये आपण कमीत कमी 3 लिटर म्हणजे आपण 2.5 ते 3 लिटर असं म्हणतो की ज्यांचं काम फार जास्त श्रमाचं नाही आहे अशा लोकांनी 2.5 ते 3 लिटर पाणी प्यावं.
आणि बाकी ज्यांचं काम थोडं श्रमाचं आहे त्यांना आपल्याला पाण्याचं प्रमाण जास्त लागतं. याच्यामध्ये 3 ते 4 लिटर आपल्याला पाणी प्यावं लागतं. पण ज्या पेशंटच्या किडन्या फेल आहेत किंवा ज्या पेशंटना हृदयाचा त्रास आहे, हृदयाचं काम कमी आहे, अशा लोकांनी ओव्हरलोड होऊ नये म्हणून अशा लोकांनी जास्त पाणी पिऊ नये. जेवढं आपल्याला आवश्यक आहे, समजा 2 लिटर तर 2 लिटर पाणी, पण बाकी नॉर्मल पेशंटनी कमीत कमी 3-4 लिटर तरी पाणी प्यायला पाहिजे. कमीत कमी रोजचे आपले 15 ग्लास जे आपण म्हणतो, 15 एक ग्लास हा साधारणतः 200 ते म्हणजे 250 ml असतो. तर आपण 15 ग्लास तरी पाणी पिणं आवश्यक आहे. एकाच वेळेला पाणी पिऊ नये, दर 1 तासांनी 2 तासांनी पाणी पिवं. तुम्ही ज्या ठिकाणी कामाला असेल तर तुमच्याजवळ एक पाण्याची बाटली असावीच, कारण पाणी जर तुम्ही नियमित पिलात तर त्याचा तुमच्या किडनीला सुद्धा फायदा होतो आणि इतर पण आपली स्किन म्हणा, म्हणजे आपली त्वचा आणि इतर पण गोष्टी म्हणजे अवयवांसाठी सुद्धा पाणी महत्त्वाचं आहे. आणि फक्त पाणी पिताना एक महत्त्वाची गोष्ट ही की जास्त क्षारयुक्त पाणी पिऊ नये. तर म्हणजे आपला जो भाग आहे, आपल्या भागामध्ये बोरवेलचं प्रमाण जास्त आहे, बोरवेलमध्ये क्षारचं प्रमाण जास्त असतं. तर अशामध्ये जर आपण बोरवेलचं किंवा जर जारचं जर पाणी पित असू तर ते फिल्टर करून किंवा त्याला उकळून गाळून प्यावं. त्या पाण्यातलं क्षारचं प्रमाण काय आहे हे पहिल्यांदा तपासून मग ते पाणी प्यावं, कारण बोरवेलच्या पाण्यामध्ये जास्त क्षार जर असतील तर ते क्षार आपल्या रक्तामध्ये जाऊन त्याच्यापासून सुद्धा खडे तयार होतात. त्यामुळे ते सुद्धा आपले पाणी स्वच्छ म्हणजे आहे की नाही ते सुद्धा तपासणी करून घ्यावी आणि त्या प्रमाणात पाणी प्यावं. सर, असं पण ॲरोचं पाणी आपण जे पितो आणि जे बाहेरून जारमध्ये पाणी आपण बऱ्याचदा आणतो, त्याचे काही दुष्परिणाम असतात का? त्याचे म्हणजे दुष्परिणाम एकतर महत्त्वाचं की आरोच्या फिल्टर पाण्यामध्ये आणि जारच्या पाण्यामध्ये जे आपल्याला आपल्या बॉडीला, आपल्या शरीराला लागणारे जे मिनरल्स असतात तर ते मिनरलचं प्रमाण होतं कमी. तर ते कमी झाल्यामुळं मग आपल्या म्हणजे जे आपले काही बॉडीसाठी, हाडांसाठी जे मिनरल लागतात त्याचं मिनरलचं प्रमाण आपल्याला जेवढं पुरेसं पाहिजे तेवढं त्याच्यामध्ये मिळत नाही. त्यामुळे त्याचं अतिसेवन पण टाळावं किंवा त्याची तपासणी करून ते पाणी प्यावं. आणि दुसरं त्याच्यासोबत महत्त्वाचं की तुम्ही जारचं घेताय किंवा आपण हे फिल्टर करतोय तर त्याची क्वालिटी तपासणं महत्त्वाचं आहे की बाबा ज्या ठिकाणाहून आपण ते जे जारचं पाणी आणतोय त्या ठिकाणी ते नीट स्वच्छ केलं जातं का, तर त्याच्यावर नीट प्रक्रिया केली जाते का ते पाहणं सुद्धा महत्त्वाचं आहे. सर, मुतखड्याच्या ऑपरेशनचे कोणकोणते प्रकार असतात? आता मुतखडा म्हणजे आपण जे किडनी स्टोन म्हणतो तर याचे ऑपरेशनचे विविध प्रकार आहेत. त्याच्यामध्ये आपण दुर्बीणद्वारे खड्यांचं ऑपरेशन करतो आणि आपण काही ठिकाणी लेझर वापरून खडे फोडतो. आता याच्यामध्ये जर किडनीमध्ये म्हणजे मूत्रपिंडामध्ये जर खड्या असतील तर त्यासाठी दोन प्रकारचे ऑपरेशन आहेत. एक ज्या ऑपरेशनला आपण म्हणतो PCNL, म्हणजे आपण त्या ठिकाणी किडनीच्या पाठी, आता ही आपली किडनी आहे आणि इथे जर आता खडा किडनीमध्ये असेल तर याच्यामध्ये आपण काय करतो, किडनीच्या पाठीमागून एक छोटं छिद्र, एक छोटंसं छिद्र करतो. 4 mm 5 mm पेक्षा लहान छिद्र असतं. तिथून आपण किडनीमध्ये दुर्बीण टाकतो. दुर्बीण टाकून आपण ते खडे फोडतो. त्याचे जे काही तुकडे असतात ते आपण इकडनं बाहेर काढतो आणि जी राळ असते ती लघवीवाटे बाहेर पडते. अशामध्ये ऑपरेशन झाल्यावर आपण किडनीमध्ये एक छोटीशी नळी ज्याला स्टेंट म्हणतो ती स्टेंट ठेवतो. ती स्टेंट आपण 3 ते 4 आठवड्याने आपण ती स्टेंट काढण्यासाठी पेशंटला यावं लागतं. इथलं जे काही छिद्र असतं ते एक 2 दिवस साधारणतः ओलं राहून नंतर ते आठवड्यामध्ये ते छिद्र आपोआप ते क्लोज होऊन जातं. तर हे एक ऑपरेशन. दुसरं जे आजकाल जे अत्याधुनिक लेझरद्वारे आणि जे फ्लेक्झिबल एंडोस्कोप म्हणतो, फ्लेक्झिबल म्हणजे काय असतं याच्यामध्ये की लवचिक एक दुर्बीण येते. ती आपण दुर्बीण पूर्ण किडनीपर्यंत आपण म्हणजे जाऊ शकतो. ती दुर्बीण किडनीमध्ये टाकून किडनीमध्ये जे काही खडे असतात त्याला कुठलंही छिद्र किंवा विना टाका विना चिरफाड ते ऑपरेशन आहे, त्याला म्हणतात RIRS. तर हे म्हणजे ऑपरेशन आहे ते लवचिक दुर्बिणीद्वारे आणि लेझरद्वारे केले जाते. किडनीमध्ये दुर्बीण आणि लेझर टाकून खडा आपण फोडतो, खड्याची पूर्ण राळ करतो, म्हणजे जे आपण पीठ म्हणतो पीठ होतं आणि मग ते हळूहळू लघवीवाटे बाहेर. तर हे जे उपचार आहे RIRS हे आजकाल फार उपयोगी असं हे ऑपरेशन आत्ता काही वर्षामध्ये आलेलं आहे.
तर आपल्या बार्शीमध्ये सुद्धा आता ती सोय आहे. अत्याधुनिक लेझर जे आपण थुलियम फायबर लेझर म्हणतो आणि फ्लेक्झिबल एंडोस्कोपद्वारे हे RIRS ऑपरेशन अतिशय चांगल्या ते सुद्धा होतं, विना टाका आणि विना चेकपाड. हे झाले 2 ऑपरेशन. दुसरं जे आहे त्याच्यामध्ये त्याला म्हणतात लिथोट्रिप्सी, ESWL. तर याच्यामध्ये काय करतात की जर खडा लहान असेल तर ऑपरेशन न करता फक्त बाहेरून वेव्ज असतात, म्हणजे जे आपण किरण म्हणतो, किरण सोडून बाहेरून साऊंड वेव्ह सोडून त्याकडे फोडले जातात. दुसरं जर किडनीच्या नळीमध्ये म्हणजे आपण म्हणतो जे युरेटरमध्ये जर खडा असेल तर त्याला आपण लघवीच्या रस्त्यातून दुर्बीण टाकून आपण तो खडा आपण तो फोडतो. तर अशा प्रकारे मूतखड्यासाठी वेगवेगळे ऑपरेशन असतात. म्हणजे एका किडनीवर माणूस जगतो का? आता हा प्रश्न खूप सारे पेशंट म्हणजे आम्हाला विचारतात की बाबा सर एक किडनी आता खराब झालेली, एकच किडनी आहे किंवा एक किडनी काढली, किंवा खूप काही पेशंटना जन्मतात एक किडनी असते, असे पण पेशंट येतात. मग त्यांना जरा त्याच्याविषयी ताण असतो की बाबा एकच किडनी आहे. तर एक किडनी जर नॉर्मल असेल तर एका किडनीवर पेशंट आरामात आयुष्य जगू शकतो, काही प्रॉब्लेम येत नाही. काळजी फक्त हा फार महत्त्वाचा प्रश्न आहे की त्यासाठी काळजी काय घ्यावी. एक, रक्तदाब, शुगर ह्या गोष्टी नियंत्रणात ठेवणं फार महत्त्वाचं आहे. कारण रक्तदाब आणि शुगरमुळं ती जी एक किडनी आहे त्या किडनीवर सुद्धा परिणाम होऊ शकतो. खडे होणं टाळणं किंवा जर खडे झाले तर त्याचा लवकर उपचार करणं हे फार महत्त्वाचं आहे. वेदनाशामक गोळ्यांचा अतिवापर टाळावा. आणि किडनीशी संबंधित किंवा लघवीशी संबंधित काही जर आजार असेल तर जेवढ्या लवकर होईल तेवढं तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, तपासणी करावी आणि उपचार घ्यावा. म्हणजे त्या किडनी खराब होण्याचं आपल्याला टाळता येतं. हे जर सगळं आपण नियंत्रणात केलं, ह्याच्यासोबत पुरेसं पाणी, योग्य आहार आणि योग्य व्यायाम आणि पुरेशी झोप, ह्या सुद्धा गोष्टी इम्पॉर्टंट आहेत. तर ह्या गोष्टी जर आपण सगळ्या पाळल्या तर एक किडनीवर सुद्धा माणूस चांगलं आयुष्य जगू शकतो. सर, बऱ्याचदा आता किडनी स्टोन आहे किंवा त्याची लक्षणं तुम्ही मगाशी सांगितली की पोटात डाव्या साईडला प्रचंड दुखतं, खूप जास्त पेन होतं, ते सहन पण होत नाही. अशा वेळेस घरगुती उपचार काय असतात का? ज्या वेळेला पेशंटला किडनी स्टोनमुळे समजा उजव्या साईडला किंवा डाव्या साईडला अतिशय तीव्र वेदना झाली, तीव्र वेदनासाठी आपल्याला वेदनाशामकच गोळ्या द्याव्या लागतात. त्यासाठी आपल्याकडे असे घरगुती उपचारांवर आपण काही देऊ शकत नाही. तर अशा वेळेला तीव्र वेदनासाठी तुम्हाला तज्ज्ञ डॉक्टरांना किंवा जवळच्या हॉस्पिटलला जाऊन तिथे तुम्हाला उपचार घ्यावे लागतात. त्याच्यामध्ये काही गोळ्या, वेदनाशामक गोळ्या किंवा इंजेक्शन, तुमचे रिपोर्ट पाहून तुम्हाला तज्ज्ञ डॉक्टर ते उपचार तुम्हाला सांगतील आणि त्याप्रमाणे तुम्हाला ते उपचार घ्यावे लागतील. कुठलंही असं तीव्र लक्षण रुग्णांनी अंगावर काढू नये, कारण त्यामुळे त्याचे दुष्परिणाम होण्याची शक्यता आहे. असं बऱ्याचदा लघवी करताना जळजळ होतं, त्याची कारणं काय असतात? लघवी जळजळ करण्याची कारणं एकतर आहे पाणी कमी पिणं किंवा बाहेरची उष्णता प्रमाण जास्त असणं. तर हे आपण खूप वेळा बघतो, उन्हाळ्यामध्ये जेव्हा बाहेरची उष्णता जास्त असते त्यावेळेला एकतर रुग्ण काय करतात, पाणी पितात कमी आणि त्यात बाहेरची उष्णता, म्हणून जे काही आपण पाणी पितो त्या पाण्याचं पण म्हणजे जे आवश्यक आहे तेवढं प्रमाण जात नाही. त्यामुळे मग लघवीमधलं ॲसिडिटी म्हणतो जे आपण, की म्हणजे लघवीमधलं ॲसिड म्हणा किंवा त्याचं आम्ल म्हणा ते वाढतं आणि त्यामुळे पेशंटला लघवीमध्ये जळजळ होते. काही पेशंटमध्ये लघवीमध्ये जर जंतू संसर्ग झाला, इन्फेक्शन झालं तर अशा पेशंटमध्ये सुद्धा लघवीला जळजळ होते. काही पेशंटमध्ये स्टोन, मूतखड्यामुळे सुद्धा लघवीला, म्हणजे जर मूत्राशयामध्ये जर मूतखडा झाला त्यामध्ये सुद्धा जळजळ होते. सर्वात महत्त्वाचा याच्यावर उपाय जे आता तुम्ही म्हटलं की आता ह्या गोष्टीवरती आपल्यासाठी हॉस्पिटलमध्ये न जाता सुद्धा जो घरगुती उपाय तो म्हणजे काय, पाणी जास्त पिणं आणि सायट्रिक ॲसिड जे म्हणतो आपण, म्हणजे लिंबू किंवा आपण ऑरेंज म्हणतो, संत्र, लिंबू, हे जे काही फळं आहेत त्याचं सेवन जास्त करणं. त्याच्यामध्ये सायट्रिक ॲसिड असतं आणि ते सायट्रिक ॲसिड रक्तामध्ये आणि लघवीमध्ये गेल्यानंतर त्याचं अल्कलीमध्ये रूपांतर होतं आणि त्यामुळे
लघवीमधलं जे आम्लाचं प्रमाण थोडं कमी होऊन ती जळजळ कमी होऊ शकते, त्यासाठी पाणी पिणं महत्त्वाचं आहे. मुतखड्याच्या पेशंटनी विशेष काळजी तर तुम्ही सांगितलं पाणी पिलं पाहिजे, त्याच्यामध्ये आहारामध्ये काय घ्यावं आणि काय टाळावं? हा एक प्रश्न बऱ्याच रुग्णांचा असतो की आहारामध्ये काय घ्यावं आणि काय टाळावं. तर जे मी सांगितलं की मुतखडा कोणत्या कारणामुळे होतो, तर आता ज्या गोष्टींमध्ये ऑक्झॅलेट नावाचं क्षाराचं प्रमाण जास्त असतं, म्हणजे आता कुठलं जे आपलं आहे टोमॅटो, पालक, काजू किंवा ज्या गोष्टींमध्ये युरिक ॲसिडचं प्रमाण जास्त असतं, चिकन, मटन, मच्छी, मांस, किंवा आपलं वांगे आहे, बटाटा, किंवा आपलं चिकू आणि द्राक्षात सुद्धा ऑक्झॅलेटचं प्रमाण थोडं जास्त राहतं, त्यामुळे ते सुद्धा थोडं कमी. याच्यासोबत कोल्ड्रिंक्स, जंक फूड, चॉकलेट याचं प्रमाण कमी ठेवावं. आणि खाण्यामध्ये हे सोडून बाकीच्या फळं, भाज्या, आत्ता जे मी सांगितलं लिंबू, मोसंबी याचं प्रमाण जास्त, केळी याचं प्रमाण म्हणजे आहारामध्ये जास्त असावं, आणि सोबत पाण्याचं प्रमाण जास्त असतं. म्हणजे जेवढं आपल्याला आवश्यक आहे तेवढं पाण्याचं प्रमाण असावं. सर, आज डॉक्टर्स डे आणि डॉक्टर्स डे निमित्त तुम्ही आमच्या प्रेक्षकांना काय सल्ला द्याल? तर आजकालच्या म्हणजे जीवनामध्ये आरोग्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की पुरेसा व्यायाम, आहार वेळेवर आणि चांगला सकस आहार घेणं, झोप, आपली रोगप्रतिकारक शक्ती चांगली ठेवण्यासाठी झोप सुद्धा म्हणजे आवश्यक आहे. आणि आजकाल ताणतणाव फार जास्त आहे, तर ताणतणाव कमी करणं हे सुद्धा महत्त्वाचं आहे. आणि काही प्रॉब्लेम असेल किंवा काही आजार असेल तर तज्ज्ञ डॉक्टरांचा वेळीच सल्ला घ्यावा, तपासणी करावी आणि त्याप्रमाणे उपचार घ्यावेत. तर आजच्या डॉक्टर डे निमित्त तुम्हा सर्वांना माझ्याकडून उत्तम आरोग्यासाठी शुभेच्छा. सर्वे संतु निरामय. धन्यवाद सर, आज वेळात वेळ काढून तुम्ही आमच्याशी संवाद साधला. खरं तर आज आपल्यासोबत होते डॉक्टर सचिन बोटे सर. सरांनी अतिशय महत्त्वपूर्ण माहिती आपल्याला आजच्या या मुलाखतीमध्ये सांगितलेली आहे की मूत्रपिंड आणि किडनी तज्ज्ञ आहेत. सरने अतिशय माहिती महत्त्वाची सांगितली. बऱ्याचदा अनेक जण या शंका असून देखील कोणाशी संवाद साधत नाहीत किंवा बोलत नाही, तर त्या सर्वांनी अवश्य ही मुलाखत पाहावी. अतिशय महत्त्वपूर्ण मुलाखत आज आपल्याला सरांनी दिलेली आहे. धन्यवाद. पाहत रहा ऑनलाईन महाराष्ट्र.